नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला कच्च्या टोमॅटोची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. कच्च्या टोमॅटोची भाजी करण्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये एक पळीभर तेल घालूया. तेल चांगले गरम झाले की अर्धा टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलले की अर्धा टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की आले लसूण पेस्ट घालूया. आले लसूण पेस्ट करण्यासाठी इथे मी 1 इंच आले आणि 4-5 लसूण पाकळ्या एकत्र ठेचून घेतलेल्या आहे. आले लसूण पेस्ट तेलामध्ये थोडा वेळ परतून झाल्यानंतर 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात. जर तुम्हाला तिखट भाजी खायला आवडत असेल तर आणखीन 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे तुम्ही घालू शकता. मिरचीचे तुकडे तेलामध्ये थोडा वेळ परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. बारीक चिरलेला कांदा घालूयात. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. इथे मी पाव किलो कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो स्वच्छ धुवून कपड्याने कोरडे करून घेतलेले आहेत आणि मग त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. टोमॅटोच्या फोडी घालूयात. गॅस आच मोठी करून टोमॅटोच्या फोडी 3 ते 4 मिनिटे परतून घेऊयात. टोमॅटोच्या फोडी परतून झाल्यानंतर गॅसची आच कमी करूयात. आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून मीठ किंवा चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात. हळद, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर टोमॅटो मऊ शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात. 5 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूयात. भाजी तळाला करपू नये म्हणून व्यवस्थित हलवून घेऊयात. टोमॅटो मऊ होण्यासाठी याच्यावर झाकण ठेवून आणखीन 5 मिनिटे शिजवून घेऊयात. 5 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूयात. परत एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊया. टोमॅटो छान मऊ झालेले आहेत. भाजी मिळून येण्यासाठी सगळ्यात शेवटी 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट घालून मिक्स करून घेऊयात. शेंगदाण्याचे कूट ऐच्छिक आहे. जर तुम्हाला भाजीला कूट वापरायचं नसेल तरी चालेल. शेंगदाण्याचे कूट मिक्स करून झाल्यानंतर कच्च्या टोमॅटोची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरीसोबत खाऊ शकता. आजची ही कच्च्या टोमॅटोची भाजी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.